नमस्कार. आज मी कुडाळमध्ये आले भांड्याच्या दुकानामध्ये. तर महादेव स्टील सेंटर त्याच्यामध्ये आले मी. तर भांडी काय काय घेतली मी ती दाखवते तुम्हाला. आम्ही एक पॅन घेतला आहे, बघितला या, आणि हा घेणार आहे. हा प्रेस्टिजचा आहे. अजून मी ही एक कढई घेतली आहे, स्टीलची आहे, मजबूत अशी, एकदम हेवी आहे वजनाला. आणि हे पण मी एक असा टोपासारखंच आहे, याला लगडी बोलतात, मच्छी वगैरे करण्यासाठी. तर ते पण खूप असं हेवी वगैरे आहे, हे असं आहे. हे पण मी एक घेतलं आहे. आणि अजून काय काय भांडी घेते ते मग मी तुम्हाला घरी गेल्यावर पण दाखवते. आणि किमती पण याच्या सगळ्या मी घरी गेल्यावर सांगते. आपल्या दुकानात सगळं काही मिळतं, बरंच काही आहे. डबे आहेत, वाटे आहेत. भांडी घेऊन झाली आमची. आता आम्ही चाललोय आमच्या ग्रामदेवतेला, बांबर्ड्याला, बेताळ बांबर्ड्याला, वेतोबाला, तिकडे पाया पडायला. तर तुम्हाला जातानाचा प्रवास सगळा दाखवतो. ही बंगसाळ नदी आहे, पूर्ण भरलेली आहे. अजून भरपूर पाणी आहे. एप्रिल मे महिन्यात पण भरलेली आहे. आणि हा आहे बॉम्बे गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे आहे. हा जातो मुंबईच्या दिशेने. पाणी असल्यामुळे अजून इथे वर्षाचे 12 महिने पाणी असल्यामुळे इथे शेती वर्षाचे 12 महिने चालते. भात कापतात लोक अजून. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. 6 पदरी होतोय रस्ता. मंदिर आता नवीन बांधलंय, सगळं बांधकाम नवीन केलंय. रंगरंगोटी नवीन केलेली आहे, सगळं कलर आहे. हा कमीत कमी 150 वर्ष झाली आहे मंदिराला. आता स्लॅब फक्त पत्रिका हो आली आमच्याकडे पत्रिका. तिथे समोर सातेरी मंदिर आहे, तिथे आईला ओटी भरायची आहे. आत्ताच 5-6 दिवस झाले कलर काम करून पूर्ण होऊन. आबोलीचा गजरा घातलाय ना देवीला.
देवीच्या शेजारीच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, सिद्धी गणेश मंदिर. ते आपण बघूया. जुना आहे एकदम. ते कोकणातली बरीचशी मंदिरं सगळी ना जुनाटच आहे, ती जुनीच आहेत बरीच, 100-150 वर्षापूर्वीची. सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि लाकडाचं काम केलेलं आहे. पताके लावलेत. आता हे पताके हल्ली बघायला मिळत नाहीत कुठे. अप्रतिम. गणपती बाप्पा मोरया. देवीच्या मंदिरा शेजारीच हे महादेवाचं मंदिर आहे. नंदी आहे. पिंड आहे सुंदर अशी. सुंदर असं चित्र काढलेलं आहे महादेवाचं. उजव्या बाजूला असं भगवती देवीचं ही अशी मूर्ती आहे सुंदर अशी, आणि डाव्या बाजूला गणपती बाप्पा. मंदिराच्या शेजारी नाही अशी विहीर आहे, असं चिऱ्यांमध्ये बनवलेली. व पाणी पण आहे भरपूर. तरी खोल आहे. पाणी आहे का? हो पाणी आहे. भरपूर पाणी आहे. हो भरपूर पाणी आहे. बांधकाम नवीन आहे. बांधकाम नवीन आहे. विहीर जुनी असेल, बांधकाम नवीन आहे. चिऱ्यांचं बांधकाम मस्त एकदम. दीपमाळ बघा कशा सुंदर रंगवल्यात आणि कशा सुंदर दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये ही तुळस. वा. इकडे बघा आत्ताच भात कापणी झाली आहे. एप्रिल महिन्यात पण अजून कापणी चालू आहे भाताची. पाणी जवळ असल्यामुळे ना वर्षभर काही करता येतं. मस्त. बंचाळ नदी जवळ असल्यामुळे चला थोडा वडापाव खाऊया आपण. हो तुमच्या सहित गरमागरम वडापाव बनतायत मस्तपैकी. अजून काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे काय काय मिळतं ताई? अंडा पाव सगळं, मिसळ उसळ सगळं दिवसभर चालू. सकाळी किती ते किती? सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. आणि ॲड्रेस आपला आळवे प्रसाद मार्ट आहे ना, त्याच्या बरोबर ऑपोजिटला. मी तुम्हाला भांडी कोणती कोणती घेतली ती दाखवायची पण राहिली होती आणि दाखवते ती, आणि त्यांच्या किमती पण तुम्हाला सांगते. आणि काय मटेरियल आहे ते बघा. हे स्टीलमध्ये आहे, लगडी मीडियम साईजमध्ये जशी आहे. तरी हे मटेरियल काय ट्रायप्ले मटेरियल आहे, म्हणजे ट्रिपल म्हणजे असं. हा पूर्ण स्टील मध्ये आहे आणि भरपूर असं वजनदार आहे. आपण कशासाठी घेतलंय म्हणजे काय याच्यात बनवणार? याच्यामध्ये चिकन मासे काय असेल हा ते याच्यामध्ये आपण बनवू शकतो. एकदम जाड असं बुडाचं आहे आणि जड आहे. व्यवस्थित आहे. नॉनस्टिक आहे म्हणजे याच्यात काय जळणार वगैरे नाही ना? नाही अजिबात नाही. याच्यामध्ये काय जळणार सांगितलं ना दुकानवाल्याने आपल्याला. हो असं ते बोलले की नवीनच आलंय, स्टील मध्ये आलंय. हो तेच. आणि काय घेतलं? कढई घेतली ना? आणि कढई घेतली, ती पण सेम मटेरियल आहे. सेम मटेरियल आहे, स्टील मध्येच आहे. ही पण मजबूत आहे अशी. व्यवस्थित आहे ना एकदम. आणि छोटी आहे, मीडियम साईज आहे ना एकदम अशी. आणि याची किंमत याची आपल्याला किती आहे ती? हे दोन्ही मिळून आपल्याला काहीतरी 1575 म्हणजे 1600 रुपयापर्यंत. 1600 रुपयापर्यंत हे दोन्ही मिळून आम्ही घेतलं हे. ओके. आणि त्याच्यावरती झाकणं पण आहे. आणि याच्यावरती झाकण पण घेतलंय. त्याच्यावरती मला ते वेगळं झाकण पाहिजे होतं पण ते मिळालं नाही, मग हे स्टील मध्ये घेतलंय मी झाकण. आणि याच्यावर पण असं स्टील मध्येच घेतलंय झाकण. आणि हा तवा घेतला. त्याला पॅन तवा नाही, पॅन. प्रेस्टिजचा आहे ना? हा प्रेस्टिजचा आहे. आणि याची किंमत आपल्याला
हे 850 रुपयाला पडलं आपल्याला. हो, हा 850 रुपयाला आहे. खालच्या साईडने दाखव. हां, व्यवस्थित आहे एकदम ना. हो, मजबूत असतं एकदम. प्रेस्टिजचं आहे ना आणि चांगली येतात हे वापरायला. आणि डिश सजवण्यासाठी डिश सजवण्यासाठी म्हणजे असं ही डिश घेतली आहे. ही पण मस्त आहे ना. याची किती किंमत आहे? याची किंमत किती आहे? 350 रुपये. ही जरा कॉस्टली आहे ना, पण मटेरियल पण चांगलं आहे. छान आहे एकदम. प्लास्टिक पण असं वाटत नाही, पण ठीक आहे. ठीक आहे, मस्त आहे, छान आहे, मजबूत आहे, दिसायला छान आहे, काय सुंदर आहे अशी, म्हणून मी घेतली. आणि त्याच्यामध्ये ठेवायला वाटी पण घेतली. तर वाटी पण छान आहे. वाटीची पण किंमत आहे 53 रुपये. स्वस्त आहे. हां, हे 53 रुपये वाटीची पण किंमत आहे. पण त्याच्यावर अजून बारीक सारीक पण असं घेतलं आहे. त्या एक पॅचुला घेतला आहे ढवळण्यासाठी पॅनमध्ये वगैरे असा. स्टीलच्या भांड्याने थोडंसं म्हणजे असं रॅशेस येतात त्याला, रॅश येतात म्हणून हे घेतलंय. हे बरोबर. हां, आणि ब्रश घेतले ऑइलसाठी. कसं ब्रश घेतलंय, तेल वगैरे सगळे, तेल वगैरे लावायला तव्याला वगैरे. भांडी कशी वाटली ते सांगा नक्की. आणि आमचा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.